नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन काही इंटरेस्टिंग अशा ब्लॉगमध्ये. आज आम्ही निघालो आहे चंदेरी गडावरती. आता जस्ट पोचलो, 7:15 वाजता ट्रॅक चालू केला आहे. आता बघू किती वेळ लागते. 5 ते 10 किलोमीटरचा ट्रॅक आहे एक साईड. दोघंच आलो आहे आता. त्याच्यानंतर आता बघू दुसरा प्लॅन, पण सध्या तरी चंदेरीला आलो आहे. तर समोर गड आहे, दिसतं का बघा, तुम्हाला दिसत असेल, दिसायलाच पाहिजे. सकाळी लवकर निघलो तरी 2 तास लागली यायला. आता बघू कधी पोचतोय आणि कधी काय होतंय. 2 वेळा रस्ता भटकलेलो आम्ही. तुम्ही येताना नीट या इकडे येत असाल तर. तेव्हा हा समोर गड दिसतोय, जायचं आहे. बघू आता किती वेळ लागतो जायला. रोड कशी दिसली, वाटलं पाहिजे की आलो आहे कुठल्या तरी गडावरती. हे जे असेल तर तुम्हाला बघा अशा निशाण्या लावलेत, बॉटल, तुम्ही त्या बघून या. आणि असे निशाणे पण केलेत तिथं, हे बघा असे निशाणे केलेत, खाली जायचे वर जायचे. ते सर्व एकदम प्रॉपर चेक करून या, त्याशिवाय येऊ नका इकडं. बॉडी एवढी थंड पडलेली, सकाळपासून एवढं थंडीत आलो आहे. पूर्ण हात पूर्ण असे हे झाले, लाल बिळ पडलेले आहेत. आत्ता 3 टप्पे पार झालेत, तेव्हा बॉडी कुठं गरम व्हायला लागले. तुम्ही जेव्हा येसाल तेव्हा हे बघा असे निशाणे लावले, हे बघूनच या तुम्ही यायचं असेल तर. आता 3 टप्पे पार झालेत, तर वाजलेत 7:45. आणि समोरचा गड दिसतोय बघा, हा दिसतोय, तो येतो. त्याच्यानंतर आम्ही आता बघू किती वेळात पोचतोय. अजून हळूहळू चाललो आहे, काही घाई नाही आपल्याला. जंगलातला रस्ता आहे पूर्ण, एकदम मस्त आहे वातावरण, पण सकाळची वेळ आहे. दोघं चाललो आहे, अजून दोघं वरती गेलेत, कोण आहे नाही माहीत. वरती जाऊन समजेल आपल्याला कोण आहे. तुम्ही येत असेल तर गाडी व्यवस्थित लावण्याखाली आणि विचारून या तिथल्या लोकल कॉन्टॅक्टला. नसेल तर रस्ता भटक चालतो मी. बघू आता कुठपर्यंत जातोय. जेवढा वाटतो एवढा रिस्की तर नाही हा, जे सांगतात लोक. एवढं आहे तेवढं आहे, सगळं नाही. दगड इथे आहेत जास्ती. मस्त आहे वातावरण बघा. मजा तर येणार आहे. चला. टप्पे पूर्ण केलेत, 8व्या टप्प्यात आता. आणि इथून 1 किलोमीटरच्या अंतरावरती 1 तास लागेल पूर्ण असं स्ट्रेट चढणे. बघा आता वरती गेलं तुम्हाला दाखवतो कसं काय ते. स्ट्रेट म्हणजे स्ट्रेट आहे पूर्ण एकदम. वाचलो पडता पूर्ण स्ट्रेट आहे. थकतोय तर जाम. एक सबस्क्रायबर भेटलेला, एवढं मस्त पुन्हा तुमचे ब्लॉग बिग मस्त असतात. बघू आता कधी पोचतोय वरती. आता वाजले 8:15. किल्ले चंदेरी. आता इथून खरा ट्रॅक चालू होते, सरळ जे पुन्हा ट्रॅक. खालचा रस्ता एक दरीच आहे, इथून जाणार वरती सीधा. एवढा लागतं काय माहीत नाही अजून आम्हाला पोचायला, पण जायचं तर आहे, थकायचं नाही.
ऑफ रोडिंग आहे खतरनाक वाली. स्ट्रेट एकदम स्ट्रेट. मस्त मजा आली. इथं जायचं आपल्याला टोकाला एकदम. असा नजारा आहे मस्त एकदम. आता शेवटचा टप्पा आहे. शेवटचा टप्पा बघू आता किती वेळात पार करतोय. इथून थोडं रिस्की काम आहे. चला वरती आल्यावर तुम्हाला असं मंदिर भेटेल एक. या मंदिरापासून तुम्हाला असा दगड आहे. या दगडाला पार करून तिथपर्यंत पोचायचं आपल्याला. हळूहळू जायचं. आपण जायचं आहे न थांबता न थकता. हे बघा इथं समोरचं काय दिसत नाही. पूर्ण धुकं आहे. हे पण पूर्ण ऑफ रोडिंग आहे. इथं मंदिर छोटंसं देवीचं आहे मूर्ती. तर इथून निघालो आहे आम्ही वरती. काही मुलं फोडे गेलेत. एक जण खाली थांबला आहे आणि आम्ही आता निघालो. डोंगराच्या कडेकडेने अशी वाट आहे. मी आला इथून सरळ आहे आणि मध्येच इथे एक कुंड आहे पिण्याच्या पाण्यासाठी. पिण्याच्या पाण्याचं आहे पण तुम्ही पिऊ नका. आणि पाण्यात खूप घाण आहे. बघा दिलं तर आहे पिण्याचे पाणी पण पिऊ तर नका. पण वाट लागली पाण्याची. तोंड वगैरे धुवू शकता इथं. फ्रेश होऊ शकतं. काय अडचण नाही. घाण पाण्यात मस्त आहे वातावरण. पण आता इथून जाणार आहे सरळ. माकडं पण आहेत खूप इथं. तेवढी सावधानकी बघा तुम्ही. चला आता डायरेक्ट वरती जाऊया आपण. मंदिराचं दर्शन घेऊन सरळ जायचं इथून. चला सर बघा आता प्रवास होतो. अजून किती वेळ लागतोय काय पण मस्त आहे. चालेल. चढायचे इथून अशी रशी पकडून जायचं आहे कुठं. इथं गड आहे. हा आत्ता पण रशी पकडून आलो इथं. हे रशीचं आहे. इथून जायचं आहे रशी पकडून परत. रिस्क तर आहे भाई. इथं बेकार रिस्क आहे. आणि आम्ही खतरंग खिलाडी. वर तर जाणारच. इथून अजून वरती आहे किल्ला. 80-85% भाग आम्ही पूर्ण केला आहे. आता अजून बाकी फक्त 15%. त्याचं पण चालू आहे. वर जाण्याचं थोडं कठीण आहे पण करणार पूर्ण. दोन्ही साईडला डोंगर आहेत. मधून तर रस्ता जायला मजा येते. बघू आता कितीपर्यंत आहे असंच. टक्के आणि आता इथून वरती जायचं आपल्याला. बघा
खूप मोठा प्रवास आहे, ते आपण करायचा आहे. तो चालत राहायचं. व्ह्यू मस्त एकदम. हो, फायनली आपण पोचलो डेस्टिनेशनला, मूर्ती शिवाजी महाराजांच्या इथं अंधेरीगडावरती. त्यावरती शेवटचं डोके. व्ह्यू काय मस्त आहे. मी परत बोलतोय वाक्य. हे बघा ना इकडं परत बसतोय.